विषय असा होता योग भ्रष्ट असा शब्द वापरलेला आहे. कशाला योग भ्रष्ट म्हणायचं, तर त्याचं उत्तर आहे आपल्याला योग साधायचा आहे आणि योग साधायचा याचा अर्थ मोरयाशी एकरूप व्हायचं आहे. मुक्ती ज्याला आपण म्हणतो त्या मुक्तीच्या सुद्धा शास्त्रकारांनी 4 अवस्था सांगितली, एकच नाही आहे, 4 वेगवेगळ्या रचना सांगितल्या. सलोक मुक्ती सांगितली, म्हणजे पहिल्यांदा मोरयाच्या लोकात जाऊन पोचायचं, ही सुद्धा मुक्तीच आहे. स्वानंद निवास तिथे येऊन पोचणे, त्या स्वानंद निवासात पोचणे ही पण मुक्ती, त्याला सलोक मुक्ती म्हणतात. त्यानंतर दुसरी समीप मुक्ती सांगितली, भगवंताच्या अगदी जवळ जाता येतं. प्रत्यक्ष स्वानंद लोक प्रचंड विस्तार आहे, त्या सगळ्यामध्ये कुठंतरी आहात, त्याला उपयोगाचं नाही, त्या मोरयाच्या जवळ आपल्याला जाता येणं. तिसरी स्वरूप मुक्ती सांगितली, आपल्याला मोरयासारखं स्वरूप प्राप्त होणे. अत्यंत जवळचे जे गण आहेत मोरयाचे, मोद प्रमोद इत्यादिकांचे जे वर्णन केलेलं आहे, अष्टगणांचं वर्णन, ते मोरयासारखेच असतात.